साठी किंवा न्यायासाठी ठरवलेल्या योजना, त्याने केलेल्या संकल्पना किंवा त्याने एक थिंकिंग करून ठेवली का मी ह्या लोकांचं काय करणार आहे, विषयाला बरेचसे आपण संज्ञा देऊ शकतो. तर या ठिकाणी आपण गीत गायलं, मेंढपाळ प्रभू मेंढराचा, त्यावर भाव माझे जीवाचा. देवाचे सेवकांना देखील मेंढपाळ म्हणण्यात येतं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. परंतु जे मेंढपाळ आहेत ना, त्यांच्यावर काय भाव ठेवू नका. आपण गीत गायलं, मेंढपाळ प्रभू मेंढराचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. कारण त्या मेंढपाळाने प्राण दिला, त्या मेंढपाळाने स्वर्गाचं राज्य सोडलं, त्या मेंढपाळाने स्वर्ग सुख नाकारलं. आमचे मेंढपाळ याच्यापैकी कुठं बसतात का लाईनीत? कदाचित तुम्हाला प्रश्न पडत असेल की पास्टर राजूवाला दाढीवाले नेमकं पास्टर आहेत का, रेव्हरंट आहेत का, नेमकं म्हणजे देवाचे सेवक आहेत का नेमके? कारण नेहमी सातत्याने जसं आम्ही त्यांना पाहतो तसं ते सातत्याने देवाच्या सेवकाबद्दलच आणि सत्य निर्भीडपणे सांगतात. नेमकं काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम हाच आहे की देव आमचं प्रकटीकरण माहिती आहे, देवाला आमची भविष्यवाणी माहिती, देवाला आमचं दर्शन माहिती, दृष्टांत माहिती, स्वप्न माहिती, रहस्य माहिती, पूर्वसंकेत माहिती आहे. कारण देवाने ते तयार केलेले आहे, देवाने ते रचलेले आहेत, देवाने ते आमच्यासाठी घालून दिलेले आहेत, देवाच्या प्लॅनिंग आहेत. आणि परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आज पुन्हा एक वार 8व्या क्रमांकाच्या भागामध्ये पहिले शमूएल अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 15 ते 18 या समाला आपण पाहणार आहोत. कालच्या भागाची लास्ट हेडलाईन्स मी सांगतो तुम्हाला, कारण मला ती खूप मनापासून आवडते. जसं मी सेवेला पाचारण झालं ना 2000 साली, म्हणजे साधारणतः 2000 साली, 2019 ला झालं, परंतु 2000 कंप्लीट झालेच. तर आज एक 21 वर्षामध्ये माझं आवडतं, एक सगळ्यात आवडतं वचन आहे. म्हणजे तसं पवित्र शास्त्र टोटली आवडतच आहे, परंतु त्यातली त्यात खास करून पहिलं शमूएल अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 36 मला खूप आवडतं. मी ते पुन्हा एक वार, कालच्या रेफरन्सचा शेवटचा भाग होता तो, आणि आता मी पुन्हा एक वार त्याची छोटीशी उजळणी करू इच्छितो. फक्त वाचून दाखवीन. तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील तो चौली पावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याच पाशी जाऊन त्याला दंडवत घालील व म्हणेल की याजकपणाचे कोणते तरी काम मला द्या, म्हणजे मला घासभर अन्न मिळेल. हे आपण काल याच्यावर चिंतन मन अध्ययन केले. आज पुढच्या भागामध्ये आम्ही 3रा अध्याय आणि 15 ते 20 वचन या ठिकाणी पाहूया. सरळ सरळ स्पष्टपणे लिहितो. शमूएलाला परमेश्वराचं पाचारण, शमूएलाला परमेश्वराने केलेली भविष्यवाणी, शमूएलाला परमेश्वराने दाखवलेलं प्रकटीकरण, शमूएलाला परमेश्वराने दाखवलेलं दर्शन, शमूएलाला परमेश्वराने दाखवलेला दृष्टांत, शमूएलाला परमेश्वराने दाखवलेलं स्वप्न, शमूएलाला परमेश्वराने दाखवलेलं रहस्य, शमूएलाला परमेश्वराने दाखवलेले पूर्वसंकेत, आणि शमूएलाला येणाऱ्या दिवसामध्ये काय घडल ही परमेश्वराने त्याला आवाज देऊन सांगितलेली बातमी, किंवा परमेश्वराचे प्लॅन, परमेश्वराच्या योजना, परमेश्वराचं नियोजन तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे, किंबहुना त्या काळामध्ये ज्या गोष्टीसाठी त्यांनी त्याला भविष्यवाणी दिली त्याचं मेन रिझन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपला विषय आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत. शमूएलाला परमेश्वराचं पाचारण झालं. अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1 पासून आम्ही वाचूया. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे, त्या काळी परमेश्वराचं वचन दुर्लभ झालं होतं. पहिली गोष्ट, परमेश्वराचं वचन दुर्लभ झालं होतं. कारण हे बाकीचे अंधाधुंदी कार्यक्रम भरपूर चालले होते. आणि आजचं प्रकटीकरण काय माहिती का? आजही अंधाधुंदी कार्यक्रम भरपूर चालले. परमेश्वराचं सत्य वचन दुर्लभ झालेलं आहे. 100 नाही 1000 पाळ्या घेतल्यानंतर एक पाळ कुठंतरी सत्य प्रचारक सापडतोय. ही सध्याच आहे, त्या काळात तसंच घडलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की उत्पत्तीचे प्रकटीकरण हे टोटली भविष्यवाणीच आहे. दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत, न्याय, दंड, आज्ञा, विधी, प्रेम, आशीर्वाद, शाप, सगळ्या गोष्टीने परिपूर्ण झालेलं पवित्र शास्त्र आहे. आम्ही उत्पत्तीच्या प्रकटीकरणातल्या शेवटच्या पानापर्यंत शब्दानं शब्द प्रकटीकरण आहे, शब्दानं शब्द भविष्यवाणी आहे, शब्दानं शब्द दर्शन आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्यातले ठराविकच काही वचन आपण अध्ययन चिंतन मननासाठी घेतलेले आहे.
कारण या प्रकटीकरण भविष्यवाणी या विषयावर जर चिंतन म्हणून अध्ययन केलं ना, मला नाही वाटत हा शास्त्र भाग एखाद 2 वर्ष पूर्ण होईल म्हणून, नाही होणार. कारण पावली आणि क्षणाक्षणाला आणि देवाच्या प्रत्येक शब्दांनिशी प्रकटीकरण आहे, शब्दांनिशी भविष्यवाणी आहे, शब्दाच्या अर्थामध्ये दर्शन आहे, शब्दाच्या अर्थामध्ये आज्ञा, विधी, नियम, आशीर्वाद आहे, त्याचबरोबर शाप, तोटे, नुकसान देखील आहे. आणि म्हणून काही तुरळक वचनांचा आपण या ठिकाणी स्टडी करत आहोत. शमूएलला परमेश्वरच्या पाचारण, शमूएल बाळेली समक्ष म्हणजे याजक, दुसरा याजका समक्ष परमेश्वरची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वरचं वचन दुर्लभ झाले होते. म्हणजे परमेश्वर वचन देत नव्हता, परमेश्वर दृष्टांत देत नव्हता, परमेश्वर भविष्यवाणी करत नव्हता, परमेश्वर स्वप्न देत नव्हता, परमेश्वर रहस्य सांगत नव्हता, परमेश्वर पूर्ण संकेत करत नव्हता. कारण पूर्वीच केलेले होते. पूर्व संकेत करायला मनुष्य तर लायकी पात्रतेचा पाहिजे ना, ज्याला भविष्यवाणी समजून सांगत, ज्याला दर्शन द्यायचंय, ज्याला दृष्टांत दाखवायचा आहे, ज्याला स्वप्न दाखवायचंय, ज्याला रहस्य दाखवायचंय, ज्याच्याबरोबर परमेश्वरला बातचीत करायची, ज्याच्याबरोबर परमेश्वरला पूर्व संकेत करायचे, ज्याच्याबरोबर परमेश्वरला त्याच्या मनातले हिदुगुज सांगायचे, परमेश्वरची इच्छा त्या सेवकामध्ये होतायची, असा लायकीचा आणि पात्रतेचा सेवकच राहिला नव्हता. म्हणून त्या ठिकाणी दुर्लभ झालेलं होतं. आजच्या भविष्यवाणी अशाच प्रकारचे आहेत. बोटावर मोजणारे या जगामध्ये आणि आपल्या भारत राज्यामध्ये बोटावर मोजणारे लोकच देवाचं भविष्यवचन म्हणजे ते दृष्टांत आहेत, दर्शन, स्वप्न किंवा भविष्यवाणी किंवा रहस्य जे आहे ना, दुर्लभ लोकांना हे, बाकीच्या या काटकुसाळ्यांना नाही. हे मधले जे आलेत ना, हे धावपळ करणारे मोकार प्रोफेट नाव लावणारे, हे या गणितातच बसत नाहीत. त्याच्यामुळे माझे हात जोडून विनंती, या लोकांच्या तुम्ही नादीच लागू नका. सरळ सरळ या ठिकाणी वचन सांगतंय दुसऱ्याच्या, परमेश्वरचं वचन दुर्लभ झाले होते, त्याचे दृष्टांत प्रहाय्य होत नसत. परमेश्वर दृष्टांत द्यायचा आपला विषय. आपण तुम्हाला रेफरन्स दिल्याशिवाय सोडणार नाही, टोटली रेफरन्स मिळतील तुम्हाला. त्याचे दृष्टांत प्राय होत नसत म्हणजे सतत काय परमेश्वर दृष्टांत देत नव्हता. आमच्या भविष्यवाण्यालाच कशी रोज आणि कायम स्वरूपात त्यांच्या भविष्यवाण्या होतात तरी कशा हेच कळत नाही मला. म्हणजे असं वाटायला लागलं की पवित्र शास्त्रापेक्षा, पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वरांचे निवडलेले लोक अभिषिक्त होते, यांच्यापेक्षा मोठे अभिषिक्त हे लोक आता तयार झाले का काय प्रश्न पडलाय. अहो, खूप मोठा विचार करण्याचा हा हे प्रसंग आहे. म्हणजे त्या काळामध्ये इतकं स्वतःला समर्पित करणारे सेवकांबरोबर देखील थोड्याशा चुकीमुळे परमेश्वर त्यांना दृष्टांत दर्शन देत नव्हता. आणि आपण दपादप सगळे चुकीचेच पुतळे, तरी आम्हाला भविष्यवाण्या होत्यात तरी कशा. म्हणून या ठिकाणी तू लिहित आहे की त्यांचे दृष्टांत प्राय होत नसत. त्या समयी एकदा असे झाले की गेली आपल्या ठिकाणी निजला होता, त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती, म्हणून त्यास दिसत नव्हते. बिचारा म्हातारा झाला होता. याच देवाचा दीप अजून मालवला नव्हता, म्हणजे जरा थोडासा उजेड होता. आणि शमूएल परमेश्वरच्या मंदिरात जिथे देवाचा कोश होता तिथे निजला होता, तिथं आराम करीत होता. कोण? शमूएल. तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली. कुणी? परमेश्वराने स्वतः शमूएलास हाक मारली. हा झाला दृष्टांत, हे झाली वचन, हे झालं प्रकटीकरण, हे झालं स्वप्न, दर्शन, रहस्य, पूर्व संकेत. डायरेक्ट परमेश्वराने हाक मारली. जसं उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आदाम हवालाने हाक मारली होती ना, आदामा कुठे आहेस? तो म्हटलं लपलोय झाडाच्या माग. झाडाच्या मागच लपतोय, झाडच तोडून टाकणार आहे. तिथं गरगर फिरणारी तलवारच येणार ठेवलेली आहे. त्या जीवनी झाडाच्या फळापर्यंत पोहोचणारच नाही कुणी. तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली. तो म्हणाला काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला काय आज्ञा? बघा आता, परमेश्वराने हाक मारली, हा गेला याजकाकडे. आपल्या अशीच गंमत. परमेश्वर आपल्याला पाचारण करतो ना, आपण जातो प्रोफेट साहेबाकडे. यस पास्टर, माझ्याविषयी काय आहे? अरे त्याला तुझ्याविषयी नाही सांगितलं, डायरेक्ट परमेश्वर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करतोय. परमेश्वरने हाक मारली शमूएला, हा गेला. त्या गेली आजकाल म्हणतो काय आज्ञा? म्हणजे पाचारण करणारा एक आणि आम्ही हाताखाली दुसऱ्याच्या. म्हणजे पाचारण करणाऱ्यापेक्षा तो श्रेष्ठ
आताची सध्या तीच परिस्थिती. माझं तारण झालं प्रोफेट साहेबामुळं, माझं तारण झालं भविष्यवक्ते साहेबामुळं, माझं तारण झालं या पाळकर साहेबामुळं. अरे तारण करायला का तुम्ही तारण करताय का? त्याचं तारण झालंय का नाही तुला तरी माहिती का? हो, वचन वचनी, तिथे काही तडजोड नाही, वचन क्लिअर आहे. जसं आपण मनुष्य आरशा समोर जातो, जसं उभी उभा आपलं दाखवतो ना, असं तसं व्यवस्थित असं कुठं क्लिअर दाखवतो ना, वचन तसंच क्लिअर. ते अजिबात डुप्लिकेटपणा दाखवत नाही. असं आहे का आरसा? आपण गेलो बिगर याच स्कार्फ आरशा पुढे उभं राहिलो, ऑटोमॅटिक स्कार्फ येतो. तो काही कॅमेरा आहे काय आपला डिजिटल असा फंक्शन सेट करून असा फोटो काढायला सेल्फी घ्यायला ओरिजिनल दाखवतो. मग हे टोचत जरा जाडा या ठिकाणी लिहिले. तेव्हा परमेश्वरने शमूएलास हाक मारली, तो म्हणाला काय आज्ञा? मग तो एलीकडे जाऊन धावत जाऊन म्हणाला काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. तो म्हणाला मी हाक मारली नाही, मी आपण नाही बाबा, इथं मीच मारायला लागलो, तुला कुठं हाक मारू? त्यावरून तो परत जाऊन निघला. पुन्हा परमेश्वरने शमूएलाशी हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली. तो म्हणाला मुला मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन निघ, झोप बाबा. अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती. अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्यात झाला नव्हता. परमेश्वराचं पाचरण नव्हतं, परमेश्वराची ओळख नव्हती. सेवा करीत होता मंदिरात. ऐका, भविष्य प्रगटीकरण दर्शन. मंदिरात सेवा करतोय परंतु परमेश्वराची ओळख नाही. मंदिरात सेवा करतो पण परमेश्वराचं पाचरण नाही. मंदिरात सेवा करतो परमेश्वराचा आदेश नाही. आणि अनेक लहानपणापासून त्याच्या आईनी ज्यावेळेस दूध तुटलं त्यावेळेस त्या इलियासकाच्या मंदिरामध्ये समर्पित केलेला येईल तो शमूएल बाळ त्या दूध तुटलेल्या दिवसापासून तर तारुण्याच्या वयापर्यंत मंदिरात काम करतोय, तरी परमेश्वराची ओळख नाही म्हणावं तशी. आमचे बॅग उचलली का लगेच अभिषिक्त सेवक बनवतो. दानपात्राचं मोठं डबोला केलं का लगेच आमच्या प्रोफेट साहेब लगेच म्हणतात येस माझं आध्यात्मिक लेकरू, आशीर्वादित लेकरू, सत्यात चालणारे लेकरू. काय काय उपमा देते. प्रकटीकरण सोपं नाहीये, भविष्यवाणी सोपी नाहीये, दर्शन दृष्टांत सोपं नाही, देवाचं वचन सोपं नाहीये. म्हणावं तितकं उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याचा अर्थच समजला पाहिजे, आणि तोही परमेश्वराकडून, आमच्या मनाने नाही. या ठिकाणी तुली जाय की अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्यास झाला नव्हता. आम्हाला आदेशही नाही, ओळखही नाही, पण आमचं रिटायरमेंट आलंय सेवा करता करता. है की नाही? तुम्ही बघा तुमचे स्वभावावर नजर मारून. आता प्रत्येक वेळेस पाळक साहेबाचं याजक साहेबाचं नाव घ्यायचं म्हणलो नाही यावं हे गाडी करून माझ्याकडे इकडं आले तरी आपल्याला काही फरक नाही पडत. अशीच गाडी वाटायला मी त्यांना गाडी नाही, कारण देवाचं वचन आमच्या जवळ आहे, सत्य आमच्या जवळ आहे. अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्याला झाला नव्हता. जोपर्यंत परमेश्वराचा आदेश होत नाही तोपर्यंत सेवा करू नका. उठायचं सुटायचं डायरेक्ट लगेच सेवेला सुरुवात करायची. आहे का समर्पण? काही आहे का आपल्या जवळ? शमूएल बाळ इतका लहानपणापासून इलियासकाच्या तिथे ठिकाणी आहे आणि तो इतका तयार होत आहे. त्याच्या समोर इलियासकाचे पोरग अधमपणाने वागत आहेत, परंतु त्याच्यातला अधमपणा त्याच्यामध्ये नाही, त्याच्यातला उद्दामपणा त्याच्यामध्ये नाही, त्याच्यातला गर्व अभिमान व्यर्थ फुशारकी लबाडकी त्याच्या जवळ नाही. तो म्हणला नाही मी आईच्या गर्भाशयातून बाहेर पडल्यानंतर दूध तुटेपर्यंत माझ्या मातेने मला घरी ठेवला आणि तिने अनभाग केल्याप्रमाणे देवाशी वचन केल्याप्रमाणे देवाशी करार केल्याप्रमाणे मला मंदिरात सोडलंय. तेव्हापासून मी या मंदिराची सेवा करतो. त्यांनी किती डामडोल करायला पाहिजे हे आम्ही लगेच छातीला हात लावतो. 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 60 वर्ष झाले, आमचा आजाब पाळक, त्याचा आजाब पाळक, खापर पंजाया पाळक, आमचं घर आखं पाळक. काय समजले का तुम्हाला? ढेकळं कळालं का? ढेकळं. परमेश्वराची ओळख तुमच्या आज्यांलाही नव्हती, तुम्हालाही नाही. परमेश्वराचा आदेश तुमच्या आज्यांला नव्हता, तुम्हालाही नाही. एवढा मोठा देवाचा सेवक शमूएल दूध तुटल्यापासून
चर्च मध्ये असताना मंदिराची सेवा करतोय तो, आणि शिवाय क्लिअरिटी मध्ये. त्याच्या जोडीला आदम पुत्र होते याचे, इलियासकाचे, फिनास आणि अपनीस. ते वाटोळ गोटोळ करून येत होते, पण याचे मात्र त्या नादात येऊ नव्हता. आम्ही लगेच तो पुढे चालला का पाळक आम्ही त्याच्या पुढे जाऊ, तो त्याच्या पुढे चालला का मी त्याच्या पुढे 2 पावलं जाईल. रेस लागली, रेस, सेवेची रेस लागली, आचरणाची नाही रेस, है की नाही, आदेशाची नाही रेस. परमेश्वराने शमूएला तिसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा, तुम्ही मला हाक मारली. परमेश्वर त्या बालकास हाक मारित आहे असे एली आता समजला. आणि एवढा वेळ काय काय करीत होता, नेमकं काय करीत होता एली याजक, नाही करीत काय होता याजक, येस याजक, एली याजक काय करीत होता. सुरुवातीला मंदिरामध्ये तो मुलगा समर्पण केलेला त्याच्याच हाताने, त्याच परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याची आई रडत असताना हाच एली याजक म्हटला की ज्या इस्रायलच्या परमेश्वराकडे तू मागितलायस तो इस्रायलचा परमेश्वर तुला नक्की देईल. आणि पुढच्या वर्षी त्या ठिकाणी येत आहे आणि ती लेकरू समर्पित करीत आहे. म्हणजे एली याजकाला थोडी पण नव्हती का की मी तर याला हाक नाही मारित, हा तर मंदिरामध्ये आहे, याला दुसरा हाक मारणारा कोणी. पहिल्याच हाकेला ओळखायला पाहिजे होतं, परमेश्वर एलियाला या शमूएलाला पाचारण करत आहे, परमेश्वर हाक मारित आहे. हे मंद बुद्धीचं झालेलं. पण इथं एकच शब्द लिहिलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्याच समयी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती, म्हणून त्यात दिसत नव्हतं पण बैर नव्हतं. हे म्हातारं झालत, हे आंधळ झालत, याला दिसत नव्हतं हे खरे, याची दृष्टी मंद झालती, पण ऐकायला मात्र क्लिअर होत ना. ज्यावेळेस शमूएलाला परमेश्वराने आवाज दिला याला लिंकच नाही लागली. म्हणजे माणूस सेवेमध्ये इतका आंधळा होतो, बहिरा होतो, त्वत्रा होतो, काय काय होतो. देवाकडून आलेल्या गोष्टीचं चिंतन मनन अध्ययन वर्णन करीत असताना आपल्याला हे समजलं पाहिजे की परमेश्वराने ज्या वेळेस शमूएला तिसऱ्यांदा हाक मारली तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा, तुम्ही मला हाक मारली. परमेश्वर त्या बालकास हाक मारित आहे असे एली आता समजला. तिसऱ्या वेळेस हाक मारली त्यावेळेस याजकाला समजलं. मग आम्हाला काय समजणार आहे, आम्हाला किती वेळेस हाका मारल्या. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, नवीन करारामध्ये देवाचं अभिवचन आम्हाला सांगतं की पित्याने आकर्षल्याशिवाय मजकड कोणी येत नाही. हे मोकार आलेले आहेत, मोकार, यांना आकर्षितच केलेलं नाहीये. आणि ज्यांना आकर्षित केलं ना त्यांना देवाची भाषा समजते. मग वचनाद्वारे असो, ताडणाद्वारे असो, प्रकटीकरणाद्वारे असो, भविष्यवाणीद्वारे असो, दर्शनाद्वारे असो, दृष्टांताद्वारे असो, स्वप्नाद्वारे असो, रहस्याद्वारे असो, पूर्वसंकेताद्वारे असो, दिसणारी असो, ऐकणारी असो, न दिसणारी असो, आत्मिक असो, वचनाची असो, सत्याची असो, सर्व प्रकारच्या भाषा समजतात ज्याला परमेश्वर पित्याने आकर्षित. आम्हाला काहीच केलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला फक्त जगातलीच भाषा समजते. तेव्हा एली शमूएला म्हणाला, जाऊन निज. आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या जागी निजला. माझ्या प्रिय याजक साहेबांनो, प्रोफेट साहेबांनो, कमीत कमी तुमच्या शिष्य लोकांना हे तरी सांगा ना की परमेश्वराने तुम्हाला आवाज देतो, परमेश्वर तुम्हाला पाचारण करतो, कवर तुम्ही त्यांना बेगा व्हायला ठेवता, कवर कुठपर्यंत त्यांना तुम्ही पिळता. कदाचित म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये तसं लिहिलेलं नाही, कारण यांचं भविष्य परमेश्वराने लिहिलंय. परंतु कदाचित एली याजकाला वाटत असेल की माझ्या जागेवर माझं फिनेस नाही तर हापनीस हे 2 काट्यापैकी कुणीतरी असावं याजकपणाचं काम करावं. आता कोणत्याही बापाला ऐक ना, आता मला असं वाटतं ना माझ्या मुलांनी एक माझ्यापेक्षा जबरदस्त प्रीचर बनवावं, माझी इच्छा आहे. पण आमचं पोरग देवाची इच्छेप्रमाणे राहिलं तर कदाचित माझ्या इच्छेने काही होऊ शकतच नाही. ते परमेश्वराची इच्छा आहे आणि त्या परमेश्वरच्या लाईन लेंथ मध्ये हे बसलं पाहिजे. कदाचित एलियासला वाटलं असेल बरं का, आला माझा मुलगा दोन्ही पैकी कोणीतरी एक घेतलं पाहिजे. पण त्यांचे अधम कृत्य असल्यामुळे काय झालं, त्यांच्याविषयी पहिलीच भविष्यवाणी मोकळी झाली
कैयांचं वाटोळ गोटोळ होणार आहे. पहिलीच भविष्यवाणी झाली ती एकाच दिवशी जाते. पहिलीच भविष्यवाणी झाली का तुझं याजकीय पण काढण्यात येईल. पहिलीच भविष्यवाणी झाली का तुझ्या खानदानीतला जो कोणी पुढे येईल ना तर याजकपणासाठी चौली पावली करता भाकरीसाठी असं मला कोणतं तरी काम द्या असं म्हणतील. यांची भविष्यवाणी पहिलीच बदलली होती. आणि मग परमेश्वर जो म्हणला होता ना मी माझ्या मनासारखा याजक तयार करीन आणि तो माझ्यापासून येईल. मग ही भविष्यवाणी आता पूर्ण होती. कालच्या भागामध्ये आम्ही पाहिलं की ही भविष्यवाणी घडली. हे दृष्टांत दाखवलं, हे दर्शन दाखवलं, हे पूर्वसंकेत केलं, हे रहस्य दाखवलं. आता ती पूर्णतेकडे जात आहे. म्हणजे परमेश्वर ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ती करतो आणि मग हा करण्याचा टायमिंग आहे. आणि या टायमिंग मध्ये तो तेव्हा एली शमूएलच म्हणाला जाऊन निज आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण हे परमेश्वरा बोल तुझा दास ऐकत आहे. मग शमूएल आपल्या जागी निजला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला. डायरेक्ट परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याच प्रमाणे शमूएला अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला बोल तुझा दास ऐकत आहे. परमेश्वर शमूएलास म्हणाला मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकल त्याचे दोन्ही कान भणभणतील. बघा हे भविष्यवाणी. आमच्याकडं तर हो एखाद्याने भविष्यवाणी सांगला का हालेलुया प्रेज द लॉर्ड काय करून काय नाही असं वाटत आहे. खाली लेकराला तुडतोय का बायबल तुडतोय का दुपट्टा पडतोय का काय. आमचं फक्त नाव घ्यायचं भविष्यवाणी. इकडं म्हटलं मी जे सांगतोय आता तुला रहस्य मी जे तुझ्याशी पूर्वसंकेत करत आहे. आता मी जी गोष्ट तुला सांगत आहे, मी जो दर्शन तुला देत आहे, मी जो दृष्टांत तुला दाखवत आहे, मी जे स्वप्न तुला दाखवत आहे, जे मी रहस्य तुला सांगत आहे, जो पूर्व संकेत मी तुझ्याशी करत आहे, किंबहुना माझे प्लॅन काय आहेत हे मी तुला सांगत आहे. कारण येणाऱ्या काही थोडक्या दिवसामध्ये ते पूर्ण होणार आहेत. तर हे ज्यावेळेस कोणी ऐकल ना त्याचे दोन्ही कानाचे पडदे फाटतील. आणि म्हणून आत्मिक बाह्य लोकांनो हे जगातले पडदे फाटून जाऊन द्या पण आत्मिक पडदे उघडून देवाची वाणी ऐका, देवाचा दृष्टांत ऐका, स्वप्न ऐका, दर्शन, भविष्यवाणी, प्रकटीकरण, रहस्य, पूर्व संकेत, देवाची इच्छा काय ते पहा. 11व्या वचनामध्ये परत एकदा वाचतो. परमेश्वर शमूएलास म्हणाला पहा मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकल त्याचे दोन्ही कान भणभणतील. आम्ही तर उल्हासाने आनंदाने आमच्या भविष्यवाणीत कधीच कान भणभणत नाही भाऊ. एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे, एलीच्या म्हणजे आता जो याजक आपण पाहिलं ना जे म्हणलं त्याला कळालंच नाही परमेश्वर आवाज देतोय त्या याजकाविषयी. एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अतपासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन. डायरेक्ट पूर्ण करणार. मी जे काही बोललोय ना हे पूर्ण करणार आहे. म्हणजे परमेश्वर जे काही बोलतो, परमेश्वराने जी भविष्यवाणी करतो, परमेश्वर जे प्रकटीकरण देतो, परमेश्वर जे दर्शन दाखवतो ते पूर्ण होत असतं आणि तो पूर्ण करीत. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे परिपत्य करीन. कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही. आवरायला पाहिजे. जर आवरलं नाही ना नाश होणार. समोरच्याच होणार जो आवरीत नाही त्याचाही पण होणार. म्हणून माझा नाश होऊ नये म्हणून मी आवरून घेतला पाहिजे. माझा नाश होऊ नये म्हणून देवाचं सत्य सांगण्यापासून मी कधी माझी जीभ, ओठ, शब्द जे काही असेल एकदम क्लिअर टू क्लिअर. भला भांडणासारखा आवाज जरी असलं, खुन्नसारखा आवाज जरी असला किंवा सांगण्याची पद्धत जरी अशी धतिंगची असली, मी माझा हक्क सोडलेला नाही. कारण मला त्याचा जाब द्यायचा. जाब मला द्यायचा आहे. मी एक जागरूक पाळे की अभिमानाने सांगाल प्रभू येशूच्या नावामध्ये मला जे काही सांगितलं मी क्लिअर कट करीन. मग तुमचे कान भणभणू नाही तर कानाचे पडदे तुटू नाही तर तुम्हाला मनोरंजन वाटू नाही तर तुम्ही आपल्या कानाची खाज जिरण्यासाठी भली गर्दी का करीना. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. देव जे सांगत आहे ते वचनाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत हे करत आहे. कारण माझ्यावर शाप येऊ नये. स्वतःच शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही.
आणि म्हणून तुमच्यावर शाप येत असताना जर मला समजतंय की खोट्या दृष्टांताद्वारे खोटे भविष्य वक्ते, खोटे प्रॉफेसी करणारे, खोटे शिक्षण देणारे लोक तुमच्यावर शाप आणत आहे, हे जर मला समजतंय आणि मी जर त्यांना आवर घालीत नाही किंवा मी जर तुम्हाला सावध करीत नाही तर कदाचित ते शाप माझ्यावर येतील. म्हणून माझ्यावर काही नको म्हणून मी सरळ सरळ सांगून मोकळा होतो. लोकांना वाटतं यांनीच काही एकट्याने उक्त घेतलंय बा, माझा बचाव करण्यासाठी मी आपली जबाबदारी करतोय. मी काही लय धुतल्या तांदळाचा नाही, माझी जबाबदारी मी पार पाडतोय. बाकी तुम्ही बघा तुमची जबाबदारी कशी पाडायची. यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी शपथ केली. डायरेक्ट परमेश्वराने शपथच घेतली. एलीच्या घराण्याच्या पातकाचे चालन यज्ञ व अर्पण यांनी कदापि व्हायचे नाही. सॉरी, यज्ञ आणि अर्पण नाही, होमार्पण नाही, शांतार्पण नाही, पापार्पण नाही, दोषार्पण नाही, कोणतंच अर्पण नाही, होणारच नाही म्हणतो. सॉरी, पण माझ्या प्रिय भावांना बहिणी आवडलं ना, तोपर्यंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर स्वर्गीय स्थान सोडून तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याचा रक्त सांडलं नव्हतं. म्हणून आज ही शक्यता आहे, आज ही आमच्यासाठी संधी आहे. ह्या लेकरांसाठी नव्हती, ही आजची भविष्यनी, आजचं भविष्य, आजचा दृष्टांत, आजचं प्रकटीकरण, आजचं दर्शन, आजचं स्वप्न तुमच्याविषयी परमेश्वर म्हणत आहे. या ठिकाणी तो म्हणत आहे की याच तो मी एलीच्या घराण्याविषयी शपथ केली आहे की एलीच्या घराण्याचा पातकाचं चालन यज्ञ व अर्पण यांनी कदापि व्हायचे नाही. परंतु मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मोठ्या धैर्याने, आत्म्याने, विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीनुसार तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला आणि मला प्रत्येक पापापासून शुद्ध करेल. मग किती वेळ सांडायचं त्यांनी, त्याच पण काय आहे का नाही हिशोब. एकदा, दोनदा, तीनदा, 7 वेळेस, 17 वेळेस आपण काय करायला पाहिजे. आज हीच भविष्यवाणी आहे, पण आजच्या भविष्यवाणीमध्ये थोडासा बदल आहे. तो त्यांच्या लेकराला नाही वाचू शकला, पण आम्ही आज तुमच्या आणि माझ्यासाठी ज्या परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडलं, आज आम्ही आमच्या लेकरांना वाचू शकतो. आमच्या हाडामासाच्या असणाऱ्या रक्तात असणाऱ्या लेकरांना देखील वाचू शकतो. आणि ज्यांना आम्ही आध्यात्मिक वचनाच्या द्वारे जन्म दिला त्या आध्यात्मिक लेकरांना देखील वाचवण्याची ताकद रेव्हरंड बिशप, फादर, पालक, पास्टर जे कुणी असतील त्यांच्यामध्ये दिलेली आहे. पण हे वापरीतच नाही. यांना प्रश्न पडतोय आपणच वाचतो का नाही, म्हणजे कॉन्फिडन्सच नाही राहिला. कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स का नाही राहत माहिती का, आम्ही ज्यावेळेस परमेश्वरच्या विरोधात काही गोष्टी करतो त्यावेळेस कॉन्फिडन्स ढाळला जातो. हे एक सत्य आहे. मग शमूएल सकाळपर्यंत निजून राहिला. सकाळी त्याने परमेश्वरच्या मंदिराची कवाडे उघडली आणि हा दृष्टांत, हा काय आहे दृष्टांत. दृष्टांतामध्ये तो पाहत आहे परमेश्वर त्याला आवाज देत आहे. दृष्टांतामध्ये तो पाहत आहे परमेश्वर त्याच्या जवळ उभा राहिलेला आहे. दृष्टांतामध्ये तो पाहत आहे परमेश्वराने त्याला हाक मारली आहे. दृष्टांतामध्ये तो पाहत आहे की परमेश्वर येईल याचकाच्या लेकराविषयी भविष्यवाणी सांगतोय. मग शमूएल सकाळपर्यंत निजून राहिला. सकाळी त्याने परमेश्वरच्या मंदिराची कवाडे उघडली. हा दृष्टांत आपला आहे ना, आपला हेडलाईन जे आहेत ना, प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्व संकेत, यापैकी दृष्टांत. एलीस कळविण्याचे शमूएलास भय वाटला. कसं काय बाबा, म्हणजे त्याच्याची तर प्रार्थना करायची, त्याच्याची तर राहायचं, त्याच्याची तर सगळं करायचं, त्याच्याची तर लहानपण गेलंय, त्यांनी दृढीकरण केलंय, त्यांनीच बाप्तिस्मा केलाय, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्यात, आता त्याच्या विरुद्ध बोलायचं कसं, हे तर नामधारी पुढे प्रश्न आहे मोठा. हे 4 पिढ्याच्या लोकांपुढे ह्योच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याचा अर्थ परमेश्वराने तुम्हाला जर सत्य सांगून हाक मारलेली आहे, याचा अर्थ परमेश्वराने तुमचं भविष्य बदलवलेलं आहे, याचा अर्थ परमेश्वराने तुम्हाला दृष्टांत दिलेला आहे, याचा अर्थ परमेश्वराने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, याचा अर्थ परमेश्वराने तुम्हाला रहस्य सांगितलेलं आहे. पण कसं करायचं, आमचं लहानपण तिथंच गेलंय, आमचं सगळंच त्यांनी केलंय, आमच्या आजचंही त्यांनीच केलंय, कसं काय सांगायचं बा. याच्यामुळं तुमचा नाश होईल. हो, तुम्ही तिथं लटकून राहा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी काय मंडळ्या फोडायला, संस्था फोडायचं काम नाही दिले मला परमेश्वराने, आणि ते मी केले नाही, करीतही नाही, करणार पण नाही. आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. अजून आवळू का धरीणार. तुमचं वाटोळ गोटोळ करीत असले ना, आत्मिकरित्या जगिकरित्या तुमची लय चांगलं आहे, पण आत्मिकरित्या तुमचं टोटोल वाटोळ झालेलं आहे. हा दृष्टांत, ही भविष्यवाणी, हे स्वप्न, हे रहस्य.
हे तुम्हाला नाही समजणार. नरकाच्या दारात गेल्यावर नंतर समजून मिशन बरं झालं त्या दाढीवाल्याचं तवा तरी ऐकलं असतं तरी बरं झालं असतं. या ठिकाणी तुम्हाला आहे की मग शमूएल सकाळपर्यंत निजून राहिला. सकाळी त्याने परमेश्वरच्या मंदिराची कवाडे उघडली. हा दृष्टांत एलीस कळविण्याचे शमूएलास भय वाटले. का वाटलं आता तुम्हीच विचार करा. आता बाकीच्या सगळ्या स्टोरी सांगायच्या म्हणल्यानंतर एपिसोड वाढत. एलीने शमूएलास हाक मारून म्हटले लगेच. एली दारात होतो. आता एलीच्या ध्यानातच आलं हे रात्री परमेश्वर यांच्याशी बोलला ना. परमेश्वराने याला पाचारण केलंय ना. परमेश्वराने प्रकटीकरण दिलंय. परमेश्वराने याला दर्शन दिलेलं आहे. परमेश्वराने याला दृष्टांत दिलेलं आहे. परमेश्वराने स्वप्न दिलेलं आहे. परमेश्वराने रहस्य सांगितलेलं आहे. परमेश्वराने पूर्व संकेत केलंय. परमेश्वराने याला सगळ्या इच्छा प्रदर्शित करण्यासाठी सांगितलंय. परमेश्वराने येणाऱ्या गोष्टीविषयी काही गोष्टी सांगितल्या. एली आजकाल 100% तिथं बाहेरच होता दरवाज्यात. आपण जसं भितडीला कान असतो ना, चोराच्या मनात चांदणं अंग तसं एलीने शमूएलास हाक मारून म्हटले. याने दरवाजा उघडा आणि या मनात म्हटलं नको बाबा आता नको सांगायला. तेवढ्यात हा मालक तिथं उभास. एलीने शमूएलास हाक मारून म्हटले मुला शमूएला, बाळ शमूएल. तेव्हा तो म्हणाला काय आज्ञा. तो म्हणाला परमेश्वराने तुला गोष्ट सांगितली ती कोणती. रात्री जे तू आवाज देत होता जे मला समजला नाही पण नंतर मला लिंक लागली की परमेश्वर तुला आवाज देतो. मग मी ज्यावेळेस तुला सांगितलं की जा आता परत जाऊन त्या ठिकाणी आराम कर आणि जर आवाज आला तर म्हण बोल परमेश्वरा तुझा दास ऐकत आहे. मग तुला परत एकदा आवाज आला मग परमेश्वर तुझ्याशी काय बोलला. कारण याचा वेळेस आलाच नाही एली आजकाल उठवायला. डायरेक्ट परमेश्वरशी बातचीत केली. तर मग एलीला हे 100% समजलं होतं. तो म्हणाला परमेश्वरने तुला गोष्ट सांगितली ती कोणती. काय सांगितलं सांग बरं मला. मत पासून ती लपू नको. बघा आता म्हणजे याला सुद्धा दर्शन होतं. याला सुद्धा भविष्यवाणी होती. याला सुद्धा रहस्य समजत होतं. याला सुद्धा स्वप्न पडत होतं. याला सुद्धा दृष्टांत होत होता. याला पण प्रकटीकरण होतं. याला पण समजत होतं तुमच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे. मला समजतं ना. तुम्ही ऑनलाईन नाही ऑफलाईनला जरी असले तर तुमच्या अंतःकरणात या समाला काय चाललंय समजतं. देवाचा आत्मा दाखवत होती. पण प्रत्येकासारखं नुसतं मला देवाने हे दाखवलं ते दाखवलं ना असं जर करीत बसलो असतो तर माझी यांच्यातच गणना झाली असती. मला देवाचं वचन सांगण्यासाठी पाठवलेलं आहे. मग तसं एली आजकाल पण समजलं ना. एलियाज काय म्हटला मध पासून ती लपू नको. आणि शमूएल काय करत होता नको बाबा आपण न सांगत होतो. वाटलं मला भीती वाटली कारण वचन आहे. मी माझ्या मनचं स्टोरी नाही रचली इथं. एखादी स्क्रिप्ट नाही रचली. पहिलं शमूएल अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 15 पासून पुढे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. 17व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो म्हणाला परमेश्वराने तुला गोष्ट सांगितली ती कोणती. मत पासून ती लपू नको. तुला जे काही तो बोललाय त्यातले काही एक तू छपून ठेवशील तर देव तुझे व तुझ्या किंबहुना अधिक शासन करू. अगो बाबू तू जर नाही सांगितलं तर तुझं तसंच वाटोळ होईल म्हणला. मग नाविलाजी सांगावंच लागलं. अशा काही गोष्टी असतात. अनुभव शमूएलाने त्या सर्व काही सांगितलं. मग आता असं म्हटलं तो काय म्हटला. तो म्हणाला परमेश्वराने तुला गोष्ट सांगितली ती कोणती. मत पासून ती लपू नको. तुला जे काही तो बोललाय त्यातले काही एक छपून म्हणजे लपून ठेवशील. लपून ठेवशील. एकही शब्द काना मात्रा जर लपून ठेवशील तर देव तुझे तसे किंबहुना अधिक शासन करू. किंवा देव हे जसं दाखवलंय तसं किंवा त्याच्यापेक्षा अधिक तुला काय करू शासन करू. शासन दंड न्याय करू. मग हे मला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी काहीच लपून ठेवीत नाही. मी दनादन जेवढं दाखवलं तेवढं सनासन लगेच बोलून मोकळा होतो. आपल्याला त्याची शिकाय गेली. कारण या शासनाला कोण मोकर जबाबदारी होईल. एक तर माझंच निपडता माझ्या हाल चालली आहेत. वरून परमेश्वरने जे रिअल वाणी मला दिली जे प्रकटीकरण दिलं भविष्यवाणी दिलं दर्शन दिलं दृष्टांत दिलं स्वप्न दिलं रहस्य दिलं पूर्व संकेत केलं. परमेश्वरची जी इच्छा आहे जे प्लॅनिंग आहे जे बेत आहेत किंवा परमेश्वरचं जे रेव्होल्युशन आहे किंवा परमेश्वरचं जे वचन आहे ते तुमच्या जसं आहे तसं सांग.
त्याच्यात काडी मात्र इकडे तिकडे करू नको, नाही तर शासन बनल. म्हणून या भीतीने मी हाय तसं सांगतो. मग तुमच्या कानाची खाज जिरणार असू, नाही तर तुमच्या कान फडीत वाढणार असू, नाही तर तुमचं हृदय छेदून जाणार असू, नाही तर परिवर्तन होणार असू, नाही तर तिकडे कसे असू, ते तुमचा आणि परमेश्वरचा प्रश्न. माझं काय, मला जे दाखवले मी सरळ सरळ प्रकट करणार. त्याला मी बंदूक जरी लावली तर मी अशाच प्रकारे प्रकट करणार. खरे देवापासून आहे. देवापासून असलं तर त्यातलं कुठलंही लपून ठेवणार नाही. अहो इथं लोक मनातलं लपून ठेवायचं राव. शमूएलने त्यास सर्व काही सांगितले, त्याचपासून काही लपविले नाही. मग तो म्हणाला, परमेश्वरच तो, त्याला जसं बरं वाटेल तसे तो करू. आता येली याच कधी म्हणायला पाहिजे, तो प्रभू अरे मी तुझी सेवा केली. अरे ज्याला मी लहानपणापासून वाढवलं ते त्याचं मी आध्यात्मिक पिता आहे, आध्यात्मिक त्याचा गुरु आहे. अरे तू त्याला भविष्यवाणी सांगितलं, कुशाला मला सांगायची ना. तिथे इलाजच चाललं नाही काही. शेवटी सगळं क्लिअर सांगितल्यानंतर तो म्हणत आहे, काय एली काय म्हणत आहे त्या ठिकाणी, शमूएलाने त्या सर्व काही सांगितले, त्याचपासून काही लपविले नाही. मग तो म्हणाला, म्हणजे एली म्हणत आहे, परमेश्वरच तो, त्याला जसं बरं वाटेल तसे तो करो. पर्यायच नाही. करो म्हणजे काय, करणार. परमेश्वर करणार. शमूएल वाढत गेला कशामध्ये, आत्मिकतेमध्ये. परमेश्वर त्याच्या समागमे म्हणजे त्याच्या बरोबर असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. शमूएलाने परमेश्वरचं कोणतंच वचन किंवा परमेश्वरने शमूएलाने मुखातून निघणारे कोणतंच शब्द वाया जाऊ नाही दिला. याला म्हणतात भविष्यवाणी, याला म्हणतात रेले, याला म्हणतात प्रकटीकरण, याला म्हणतात दृष्टांत, याला म्हणतात स्वप्न, याला म्हणतात रहस्य, याला म्हणतात प्रोफेन्सी. मग पुढं दानापासून बैरशेबापर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हावयाचा ठरला आहे. परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले. कुणाला, शमूएलाला पुन्हा दर्शन दिलं. म्हणजे परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूएलास प्रकट झाला. वचनाच्या द्वारे. पण तुमचा विश्वास नाही. आपण इतक्या दिवस चिंतन म्हणून अध्ययन करतो, परमेश्वर प्रकट होतो वचनाच्या द्वारे. तुम्ही माझ्या या गावढाळपणाकडे जाऊ नका, माझ्या अशुद्ध वाणीकडे जाऊ नका, माझ्या शब्द रचनेमध्ये असणारा चढ उताराकडे जाऊ नका. माझी मिनिस्ट्री किती मोठी छोटी हाय, मंडळी आहे का नाही, पाळक आहे का नाही, याच्याकडे जाऊ नका. परमेश्वर वचनाच्या द्वारे तुम्हाला दररोज अनेक दिवसापासून चिंतन मनन देण्याच्या माध्यमातून तो प्रकट होतोय. प्रकट होतोय. माझ्याच यासाठी नाही, जे देवाचे दैवी योजनेमधून असणारे जे सत्य प्रचारक आहे त्यांच्या ओटातून, वाणीतून, त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून, त्यांनी परमेश्वराने दिलेल्या आत्म्यातून जे काही प्रगटीकरण किंवा भविष्यवाणी किंवा जे वचनाचं सत्य आमच्याकडे मिळाले ना, याचा अर्थ परमेश्वर आजही तुमच्या आणि माझ्या बरोबर वचनाच्या द्वारे प्रकट होतोय, प्रकटीकरण सांगतोय, भविष्यवाणी सांगतोय, दर्शन देतोय, दृष्टांत देतो, स्वप्न देतो, रहस्य देतो, पूर्व संकेत करतो. मग या भविष्यवाक्याकडे जाता कशाला? याचा अर्थ तुम्ही पवित्र शास्त्राचं चिंतन म्हणून अध्ययन करत नाहीत. याचा अर्थ पवित्र शास्त्रातील वचनावर तुमचा विश्वास नाही. याचा अर्थ शब्द देही झाला याच्यावर तुमचा विश्वास नाही. पहिल्यांदा परमेश्वर जो होता तो शब्दच होता. प्रारंभी शब्द होता म्हणजे दैव होता. तो शब्द देही झाला म्हणजे आम्हामध्ये आला, म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि तोच पुन्हा एक वार म्हटला, मी तुम्हाला अनाथ आणि पोरकं सोडणार नाही, तर मी तुमच्यासाठी सत्याचा आणि कैवारी पवित्र आत्मा देईल. तो माझ्याविषयी सांगेल, तो पवित्र शुद्ध जीवन जगेल. मी जे सांगेल तेच तो करील. मग परमेश्वरचं वचन सांगतं, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. हे वचन, हा शब्द न शब्द. आणि हे वचन ज्यावेळेस आमच्याशी बातचीत करतं त्यावेळेस परमेश्वर आम्हाला दृष्टांत देतो.
आम्ही म्हणायचं नाही, आम्ही झोपलोच नाही अजून दृष्टांत बघायला, स्वप्न बघायला आम्ही झोपलो नाही. नाही, परमेश्वरचा असा खास आवाज आला नाही. शमूएलाला कसा आवाज दिला, आम्हाला नाही आला अजून आवाज. हे अशा दूरदृष्टी, अशा कमजोर अज्ञानपणाच्या गोष्टी लावून तुम्ही तुमचं पाचरण बदलून टाकलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, आम्हाला खरं रेव्हलेशन समजलं पाहिजे, भविष्यवाणी. तर खरं रेव्हलेशन काय आहे, खरं प्रकटीकरण काय आहे, खरं दर्शन काय, खरं दृष्टांत काय आहे, तर आम्ही देवाच्या वचनाच्या द्वारे देव आमच्याशी आजही बातचीत करतो, आताही करीत आहे. जितक्या वेळेस तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये त्या वचनाची रदबदली कराल, त्यावर विश्वास ठेवाल, त्याप्रमाणे कृती आचरण करायला सुरुवात कराल, त्यामधल्या भविष्यवाण्या बाहेर पडतील, त्यातलं दर्शन बाहेर पडेल, त्यातलं स्वप्न दृष्टांत बाहेर पडेल, त्यातलं प्रकटीकरण बाहेर पडेल, त्यातलं रहस्य बाहेर पडेल, आणि त्याद्वारे आम्हाला कसं जीवन जगायचं हे समजेल. मग प्रत्यक्ष येऊन देवाने उठून तुमचा हात धरून तुमच्या कानात कुचकुच करून सांगायची गरज नाही. हे आम्हाला समजलं पाहिजे. एवढी तर थोडी आहे ना, कधी ठेवली गाण. ही रियालिटी, ही वस्तुस्थिती. मला सांगा आता माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, हाय का असं भविष्य होते का, अशी भविष्यवाणी येते का, असं दर्शन घडतंय का? तुम्ही प्रामाणिकपणे विचार करा की जगामध्ये जेवढे काही भविष्य बघते, किती मोठे प्रोफेट लोक यावं द्या, किती मोठे. एक बोटावर मोजण्यासारखे जर 2-4 लोक जर सोडून दिले ना या जगातले, तर बाकीच्यांची भविष्यवाणी बघा तुम्ही. नुसता पैसा, प्रॉपर्टी, बंगला, गाडी, व्हिसा, लग्न, 7-8 पोरं, काय ते सांगताच येत नाही. काय काय भविष्यवाणी करते, फक्त तुम्हाला खुश करणारी. कदाचित आमची कान उघडणी केलेली भविष्य कोणी सांगितली का? नाही सांगितले असले तर मला त्या प्रॉफेट साहेबांचा पत्ता द्या, म्हणजे मी जाऊन त्यांना प्रेज द लॉर्ड तरी करून येईन. भले माझे किती पैसे खर्च होऊ द्या, तिथपर्यंत जाईल मी. तर हे वचन त्या समायला देखील दुर्मिळ झालं होतं. आणि आपला विषयच आहे की परमेश्वर कुठल्या व्यक्तीला भविष्यवाणी देतो? जो देवाच्या समागम असतो, जो देवाच्या सानिध्यात असतो, तो परमेश्वरच्या भयामध्ये असतो, परमेश्वरची आणि त्याची ओळख असते. परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी तो सातत्याने करण्याचा प्रयत्न करतो. आलेल्या परिस्थितीला समाधानकारक हँडल करून मोकळा होतो. जगाच्या राहड्यात गुतत नाही, जे काही आहे त्यात समाधानी मानतो. परमेश्वराकडून आलेला शब्द आहे तसाच लोकांना परत देतो. त्याच्यातलं काही ठेवीतही नाही, वाढवितही नाही. अशा मनुष्याला देव वचन प्राप्त देतो, अशा मनुष्याला देव भविष्यवाणी करतो. तो भविष्य वक्ता. शमूएलाला परमेश्वरचं पाचन झालं. अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1 मध्ये आम्ही पाहिलं की शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वरची सेवा करीत असता असे त्या काळी परमेश्वरचं वचन दुर्लभ झालं होतं. त्याचे दृष्टांत प्राय होत नसत का? कारण लोक त्या क्वालिटीचे राहिलेच नव्हते. मग माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आता कोणत्या क्वालिटीचे पाळक लोक राहिले भविष्य बघते? एवढे पवित्र आणि शुद्ध आहेत का हे की यांना धनाधन प्रकटीकरण होतंय? बरं, यांना एकच दिवस होत नाही. हे ज्या वेळेस ऑनलाईनला येतात त्यावेळेस भविष्यवाणी करतात. हे ज्या वेळेस स्टेजला येतात त्यावेळेस भविष्यवाणी करतात. हे यांना कुठेही सापडू हे भविष्यवाणीच करीत आहेत. मग हे 24 आवर्स पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालतात का, असं तुम्हाला वाटतंय का? पूर्वीचे संदेश कमीत कमी जरी पातक करीत होते, पण कमीत कमी चांगले गुण तरी त्यांच्यात असतील. आताच्या संदेशामध्ये चांगले गुण मोजून सापडणार नाहीत. मोजून असे बोटावर मोजण्यासारखे चांगले गुण नाही सापडणार. यांना धनाधन भविष्यवाणी वाटत, आणि लोकही धनाधन तिथं जाऊन आपल्या जीवनाचा सत्यानाश करून घेते. माझे प्रिय भावांनो, बहिणीनो, त्याच्यात देवाचे सेवक पण येतोय, थेट तिकडे लांबतर पडत. आमचं चर्च का नाही वाढत? अरे जाळ भाऊ तुझ्या त्या चर्चवर हो परता. हाताने बांधलेल्या मंदिरात राहतच नाही प्रभू. ह्या मंदिराचं पहिलं बघ. म्हणजे लोकसंख्या कधी वाढेल, मोठी बिल्डिंग कधी बनल, तंबू कधी लागल, 4 व्हीलर कधी, ड्रायव्हर कधी, त्याच्यावर बंगला कधी होईल त्या चर्चच्या जागेवर? मग मी आणि माझं कुटुंब कसं राहीन तिथं? आणि मग सगळं दानपात्र कसं मग मस्तपैकी माझ्या लेकरांबाळाचं बॅलन्स होईल? हे आशे आजकालचे. आणि लोक तिथंच जातील.
त्याच मी बऱ्याच वेळेस सांगितलं होतं, जब गिधड़ की मौत आती है ना तो वो शहर की तरफ भागते, जब विश्वास नरी की मौत आती है ना वो तो भविष्यवाणी की तरफ भागते. हे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही, 100% सत्य. मी माझ्या मनानेच सांगतो, तुम्ही कमेंट द्या नाही तर नका देऊ. ज्यावेळेस विश्वासणारीची मौत येते ना, मरण म्हणजे पापात, शापात, दुःखात, संकटात, आणि तसंच अधोलोकात, ज्यावेळेस असं वाटतं ना आपल्याला अधोलोकाकडे जायचंय, बरं वाटतं जरा छानपैकी, मग त्यांनी भविष्यवक्त्याकडे जावं, खोट्या भविष्यवक्त्याकडे. ज्यांना असं वाटतं ना त्यांनी खोट्या शिक्षकाकडे जावं, ज्यांना असं वाटतं ना त्यांनी सगळं हे असे डुप्लिकेट लोकांकडे जावं. बरोबर आहे. जब गिदड़ की मौत आती है वो शेर की तरफ भागता है, जब विश्वास नरे की बोलो तो विश्वास लोगों की मौत आती है ना तब वो संदिष्टि की तरफ भागते, भविष्यवाणी की तरफ भागते, दर्शन की तरफ भागते, परमेश्वर के आशीष को भागते. लेकिन परमेश्वर की नहीं, जगातली, या दुनियातली परमेश्वरचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही काय पाळता? कारण आम्हाला परमेश्वरचे आशीर्वाद नकोय. आम्हाला वाटतं की परमेश्वरचे आशीर्वाद म्हणजे बंगला, परमेश्वरचे आशीर्वाद म्हणजे गाडी, परमेश्वरचे आशीर्वाद म्हणजे नव्हतं लग्न जमत जमलं, नव्हते पोरं होते व्हायला लागली, नव्हतं काम धंदा मिळत तर काहीतरी केलं खुटरुटू, नव्हतं पहिले जायला इस्रायलला गेलो लोकांचं लुटून. लोकांना असं वाटतं की ही परमेश्वरापासून आलेला आशीर्वाद इतकं. आणि मग ह्याच भविष्यवाणी सांगते ते खोटे भविष्यवक्ते, यांना आत्मिकरित्या आमचं स्पिरिच्युअल काही घेणं देणं नाही. आणि म्हणून परमेश्वरचे दृष्टांत कमी होत होते, परमेश्वरचं जे दर्शन आहे ते कमी होत होतं. त्याच्यासाठी एक पवित्र, नीतिमान, शुद्ध, देवाला भिवून वागणारा, देवा समागम राहणारा सेवक पाहिजे. त्यावेळेस परमेश्वर त्या सेवकाला भविष्यवाणी देतो. आपला विषयच आहे, भविष्यवाणी कुणाला भेटते, प्रकटीकरण कुणाला समजतं, दर्शन कुणाला होतं, दृष्टांत कुणाला होतात, स्वप्न कुणाला पडतात, रहस्य कुणाला पडतं, पूर्वसंकेत कुणाबरोबर केलं. एखादा पेतडा येऊन म्हणशील मला रात्री देवाचं दर्शन झालं, मी झुलत झुलत चाललो होतो आणि प्रभू तिकडून झुलत झुलत आला होता. सांगा त्याला काही घेणं दे नाही, कारण ह्यो झुलत झुलत चालल्यावर ह्यो इकडे तिकडे चालल्यावर प्रभू एका जागेवर जरी असला त्याला वाटून प्रभू हलतो काय, सांगता येत नाही. लय अवघडी. अहो परमेश्वर कुणाला दृष्टांत देतो, परमेश्वर कुणाला स्वप्न दाखवतो, परमेश्वर कुणाला दर्शन देतो, याचं थोडस भान आहे की नाही? आमचं तारण झालं नाही, आमचं पाप अजून हे नाही झालं, आम्ही पश्चाताप नाही केला अजून, आम्ही आमचं परमेश्वरला आवडणारा काहीच गोष्टी नाही, आम्हाला दनादन स्वप्न पडायला सुरुवात झाली, आम्हाला दनादन दृष्टांतही चालू झाली, आम्हाला दर्शनही चालू झाली, आणि आमच्या भविष्यवाण्या चालू झाल्या, आम्हाला रहस्य कळायला लागलं, आम्हाला प्रकटीकरण पण कळायला लागलं. इथं 30-40 वर्ष सेवा केलेल्या लोकांना अजून कळा ना, आणि 2-3 वर्ष बायबल कॉलेज केलेली आलेली इकडचे तिकडचे भिकार बनन कामधंद्याने म्हणून आले पालखी सेवेमध्ये आणि झाले प्रॉफिट. थोडस स्टेज तयार केला, थोडस बोलवचन केलं, थोडेसे इंग्लिश क्लासेस लावले, झाले सुरू. अँड देन आय प्रॉफेट यू, प्रॉफेट आमका फलाना दिसताना. काय कळत आहे तुम्हाला? हाय का दर्शन, दृष्टांत, स्वप्न? रेफरन्स द्यायचा. परमेश्वर म्हटला मी शेवटच्या काळात मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील, आणि त्यावेळेस माझे पुत्र आणि कन्या संदेश देतील, तरुणास दृष्टांत होतील, वृद्धास स्वप्न पडतील. अरे मग तुला समजत का तू वृद्ध आहे का तरुण आहेस? तू तरुण असताना म्हणतो मला स्वप्न पडलं, आणि उदाहरण वचनाचा रेफरन्स देतो की वृद्धास स्वप्न पडतील. मग तू वृद्ध आहेस का तरुण आहेस सांग बरं? वृद्ध म्हणावं तर कशासाठी माहिती का? वयाचा नाही, प्रभूच्या सेवेमधला, परमेश्वरा बरोबर चालणार, परमेश्वरच्या आज्ञा पालन करीत 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 बऱ्याच दिवसापासून जीवन जगलेला वृद्ध. हे असे म्हातारे क्वातारे, हे वयाचे 60-70-80-90-100 वर्ष, याचा वृद्धपणाचा नाही विषय काही. आणि तरुण दृष्टांत, तरुणा दृष्टांत म्हणजे काय? तरुण म्हणजे काय? नव्याने परमेश्वरच्या सानिध्यात आलेला आणि परमेश्वरच्या नियोजनामध्ये जीवन जगत असताना, जसं परमेश्वरचा सेवक शमूएलला दृष्टांत झाला, तरुण होता तो तरुण. आणि मग सांगितलं वृद्धपणात इलियाचकाच्या जीवनात कसं कसं होणार आहे सांग. दृष्टांतात फरक आहे, स्वप्नात फरक आहे, दर्शनात फरक आहे, भविष्यवाणीमध्ये फरक आहे, प्रकटीकरणामध्ये फरक आहे, रहस्य फरक आहे, पूर्वसंकेत फरक आहे, देव वचनाच्या द्वारे बोलतो त्याच्यामध्ये फरक आहे ना.
पण आमच्या भविष्यवक्त्यांना एकही फरक नाही, काहीच फरक पडत नाही. त्यांच्या डोक्यात एकच टार्गेट, तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुम्ही श्रीमंत व्हाल, तुम्ही अमकं व्हाल, तुम्ही तमकं व्हाल. खालच्यानी म्हणायचं आमीन, प्रेज लॉर्ड, धन्यवाद, थँक्यू पाळक साहेब, किती द्यायचं, गुगल पे करू, अमकं पे करू का, तुमच्या अकाउंट मध्ये टाकू का, डायरेक्ट घरात येऊन देऊ. बस हेच चाललंय. देव असे प्रकटीकरण नाही देत, देवाच्या भविष्यवाण्या नाही सांगत, आणि देवाकडे असे दृष्टांत स्वप्न दर्शन पण नाही, आणि देवाचे रहस्य नाही सांगत. हे तुमच्या माझ्या मनाने तयार केलेले सगळे कुटारी. आणि म्हणून आपण रियालिटीच, परमेश्वरापासून आलेले भविष्य काय असतं, प्रकटीकरण काय असतं, दर्शन काय असतो, दृष्टांत काय असतो, स्वप्न काय असतं, रहस्य काय असतं, पूर्व संकेत काय असतो, देव मनुष्याबरोबर कशा प्रकारे बातचीत करतो, देव मनुष्याला कशा प्रकारे ताडण करतो, देव मनुष्याला कशा प्रकारे शांती देतो, देव मनुष्याला कशा प्रकारे होणाऱ्या पापाला रोखण्यासाठी विरोध पण करतो, थोडीशी नॉर्मल दंड पण देतो, आणि त्याला पुढच्या जीवनातली किंवा काही क्षणानंतरचा आशीर्वाद पण दाखवतो, दया पण करतो. सगळ्या गोष्टी असतात भविष्यवाणीमध्ये, एकच गोष्ट नसते. आणि म्हणून आताच्या सध्याच्या लोकांना हे समजत नव्हतं. म्हणून देवाच्या आत्म्याने मला भविष्यवाणी, प्रकटीकरण, दर्शन या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करण्याची प्रेरणा दिली. आणि म्हणून हा आज विषय घेऊन आज 8व्या भागामध्ये आपण चिंतन म्हणून अध्ययन करत आहोत. आज 8वा भाग आहे. देवाची हीच इच्छा आहे की त्याच्या प्रिय लेकरांना समजावं भविष्यवाणी काय असते, दर्शन काय असतं, दृष्टांत काय असतं. अहो कोणी येणार म्हणशील मला दर्शन झालं, कशाचं झालं, नरकाचं झालंय का स्वर्गाचं झालंय, तो मनाने काही सांगेल. आम्हाला रियालिटी कळली पाहिजे, वचन टू वचन, आरसाच पाहिजे, आरसाच हे याच्यामध्येच पाहिजे, याच्या पलीकडे नाही. कारण तुम्हाला कुठलंही भविष्यवाणी होऊ द्या, कुठलंही प्रकटीकरण होऊ द्या, कुठलंही स्वप्न असू द्या, कुठलंही दृष्टांत असू द्या, कुठलंही रहस्य असू द्या, उत्पत्ती ते प्रकटीकरण त्याचा रेफरन्स मिळतो. ही दैवी भाग्य, ही दैवी योजना आहे. हे असं निनावे भविष्य नसतंय, निनावे भविष्यच नसतं. हे बंगल्यान घरासकट, दारासकट, अख्या खानदानी सकट कोराचं घर जमीन फाटून जमिनीत गेला अख्खच्या अख्ख. त्या बंगल्याचा नियाचा काही उपयोग नाही. आता आपला रेफरन्स नाही तो, पण तू ज्यावेळेस परमेश्वरच्या विरोधात पातक केलं ना, तो कोहरा आहे ना, जो कोहरा आणि त्याचं कुटुंब, त्याचे सगळे भाऊबंद अख्ख्या त्या बिल्डिंग सकट, त्यांच्या लेकरा बाळा सकट भूमीने तोंड उघडलं ना, अख्खा बिल्डिंग आतमध्ये गेली. देवाचं लय अवघड काम आहे, तिथं क्लिअरन्स लागत. पण आता आमच्याकडे क्लिअरन्स नाही, देवही आम्हाला काही करीत नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो माहिती काय, आपल्याला वाटतं देवही आपल्यासारख्याची, काय फरक नाही पडत, तू क्षमा करणारची. पण देवाचे नाव आपण पुढच्या काही भागामध्ये देवाचे नाव सांगा तुम्हाला, मग समजा देवाची नाव कशी आहेत. आम्हाला फक्त या हिरे, राफा, जय देनेवाला आणि चंगा करणेवाला, बस एवढ्या 2-4 पटाई देत आपण. बाकीची नाव बघा मग कशी येतं, भस्म करणारा अग्नी आणि मग काय काय येतील, मी तुम्हाला रेफरन्स देईल त्याचे. आपला विषय तो नाही. आपला विषय आज प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न याबद्दलच आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं की परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूएलास प्रकट झाला. म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, वचनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. देवाच्या अभिवचनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, त्यावर चिंतन करा, मनन करा, अध्ययन करा. हे वचन असंच आहे की नाही ते चेक करा, खात्री करा, तपासा. भले मी सांगू नाही तर माझ्या बापानी सांगू नाही तर कुणी सांगू, काही घेणं देणं नाही. किती मोठा प्रॉफिट असो, त्यांनी भले मुर्दे जरी उठवले नाही येशूच्या नावात, मुर्द्या उठ जरी उठले, प्रेज द लॉर्ड, साक्षीबद्दल आमेन, धन्यवाद, कारण परमेश्वरामध्ये ताकद आहे, तरी त्यांनी सांगितलेलं वचन देखील त्यांचं दृष्टांत प्रकटीकरण चेकच करा. चेक केल्याशिवाय पर्याय नाही. कारण देवाचं अभिवचन, परमेश्वरचं वचन स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणला, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते देवापासून आहेत की नाही याची खात्री करा, चेक करा. मग ते संदेष्टाचे असू, बाळकाचे असू, नाही तिकडे भविष्यवक्त्याचे असू, नाही तर प्रोफेटचे असू, घेणं देणं काही नाही. घेणं देणं फक्त प्रभू येशूचं ठेवायचं की परमेश्वर वचनाच्या द्वारे प्रकट होतो. आणि म्हणून वचनाला जास्तीत जास्त स्थान द्या, महत्व द्या, वचनाप्रमाणे आचरण करण्यास शिका, म्हणजे शांतीदाता देव परमेश्वर तुमचं भविष्य उज्ज्वल करेल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल, आपला 1 तासाचा वेळ झालेला आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपण पहिलं शमूएल अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 6 मधील आणखीन काही गोष्टी पाहणार आहोत. या विषयाला पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका,
विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट पुन्हा एक वार मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर तुमच्याशी वचनाद्वारे बातचीत त्याने केलेली होती, केलेली आहे आणि इथून पुढेही करीत राहील. प्रत्युत्तर करणं, जागृत राहणं किंवा म्हणणं, होय परमेश्वर बाबा बोल, तुझा सेवक, तुझा दास, तुझी दासी ऐकत आहे. मग परमेश्वर जसं शमूएलाशी बातचीत केली तशी तुमच्याशी बातचीत करत, वेगवेगळ्या विषयावर तो बातचीत करेल. वेगवेगळे भविष्यवाणी, वेगवेगळं दर्शन, वेगवेगळे दृष्टांत, वेगवेगळे स्वप्न, वेगवेगळे रहस्य, वेगवेगळे पूर्व संकेत, वेगवेगळ्या समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, आरिबी, जेवढ्या काही इडा पिडा काय असत्या, परमेश्वर तुमच्याशी वचनाच्या द्वारे त्याच्याशी अणभाग करील आणि त्या प्रत्येकामधून सोडील. आणि जर त्याच्यात जर तुम्ही परमेश्वरच्या लायकीत नसले तर दंडाला तुम्ही तयार राहायचे. आणि जर परमेश्वराच्या लायकीत बसले किंवा पश्चाताप केला, परत वळाली, तर परमेश्वर त्याचा दंड बाजूला काढून पुन्हा एक वार आशीर्वाद देण्यास देखील सक्षम आहे. येऊया मिळून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. पवित्र थोरसे बापा जशा तुझ्या पवित्र हातात येत ख्रिस्त येशूच्या सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषेक सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, लावी शिष्याला जुडणारे सर्व मित्र, आप्तेष्ट, स्नेही, देवाचे सेवक, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय आणि विशेष करून जे तुझ्या विश्वासाप्रमाणे, वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा निर्णय केलेला आहे, जे पश्चाताप केलेला आहे, पुन्हा न चुकण्याचा ते निर्णय करत आहे, तुझ्या कृपेवर, तुझ्या दयेवर आणि तुझ्या वचनावर ज्यांनी भरोसा ठेवलेला आहे, त्या प्रत्येकाबरोबर सर्व गोष्टीमध्ये तू गुण संपन्न कर. त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, आरिबी आणि जे काही प्रश्न असतील, आजार, विकार, येशूच्या सामर्थ्यवान नावात तू दिलेला अधिकार वाणीत प्रिय बापा, त्याला मी तुझा सेवक या नात्याने विश्वासाने त्याला दटावतो. आणि आम्ही प्रत्येक जण आमच्या विश्वासाप्रमाणे आम्हाला हवे असणाऱ्या गोष्टी स्वीकारतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा उद्धार, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पित्या होई, आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.